आता आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल किंवा अपडेट करायचा असेल तर आधार कार्ड सेंटरला जाण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच घर बसल्या त्याला चेंज किंवा अपडेट करू शकता. आता कसं करायचं याची A to Z लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे. पण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून टाका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून टाका, कारण असेच कामाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर यासाठी सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे प्ले स्टोर वरती आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे आधार. अशा प्रकारचं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसणार आहे, ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी आधीपासून इन्स्टॉल केलेलं आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये आधीपासून इन्स्टॉल असेल तर त्यांनी काय करायचं आहे, त्याला अपडेट आलेली आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता अपडेट मध्ये दिलेला आहे तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो आता तुम्ही तुमच्याच मोबाईल मधून या ऍपद्वारे अपडेट करू शकता. तुम्हाला आधार कार्ड सेंटरला जाण्याची गरज नाही. त्यासाठी मी हे ऍप अपडेट करून घेतो. तर हे ऍप आता इन्स्टॉल झालेलं आहे. परत आपण ऍप सर्च करणार आहोत आणि हे ऍप मी आता ओपन केलेलं आहे, ज्यामध्ये आता आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यासाठी येथे पाहू शकता तुम्ही स्क्रिप्ट इंट्रोडक्शन अँड रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे. आय एम रेडी विथ माय आधार यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करा, टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करा, प्रोसीड बटनावर क्लिक करा, परत सेंड SMS यावर क्लिक करायचं आहे आणि ते ऑटोमॅटिकली जे व्हेरिफिकेशन आहे तर ते करून घेणार आहे. आता कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन यावर क्लिक करायचं आहे आणि इनिशियल फेस ऑथेंटिकेशन यावर क्लिक करायचं आहे. आणि यासाठी आधार फेस RD सर्व्हिस नावाचा एक ऍप आहे, बाजूला लोगो दाखवून देतो, ते तुमच्या मोबाईलमध्ये आधीपासून इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. ते पण इन्स्टॉल करून घ्यायचंय. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्कॅनिंग करून घ्यायचं आहे आणि तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे फेस ऑथेंटिकेशन तर ते कम्प्लीट होऊन जाणार आहे. तर पाहू शकता फेस ऑथेंटिकेशन कम्प्लीट झालेलं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक करायचंय आणि येथे तुम्हाला तुमचा 6 अंकी जो पिन आहे तो सेट करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने सेट करा, जो तुमच्या लक्षात राहील, कारण लॉग इन करताना हा लागत जाईल. परत त्याला कन्फर्म करून घ्या आणि पाहू शकता ऍप मध्ये आपण लॉग इन झालेलो आहोत. अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तुम्हाला याला वरती करून घ्यायचं आहे आणि येथे बघा सर्व्हिसेस नावाचा एक नवीन ऑप्शन दिसेल तुम्हाला, माय आधार अपडेट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तो जो ऑप्शन आहे, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. माय आधार अपडेट हा ऑप्शन खूप जणांना दिसणार नाही. आता नवीन अपडेट येत आहे या ऍपला आणि त्या अपडेट मध्ये ते ऑप्शन नवीन येत आहेत. काही जणांना आला नसेल, काही जणांना आला असेल. ज्यांना आला नसेल त्यांनी 2-4-5 दिवस वाट पहा, ऍपला अपडेट आली का चेक करत राहा आणि अपडेट करून घ्या. त्यानंतर हा ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटून जाईल. माय आधार अपडेट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही फक्त मोबाईल नंबरच अपडेट नाही करू शकत, तर दुसऱ्याही गोष्टी अपडेट करू शकता, ज्यामध्ये मोबाईल नंबर एक आहे, ऍड्रेस अपडेट करू शकता, नाव अपडेट करू शकता आणि ईमेल ID सुद्धा अपडेट करू शकता. आता मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा यासाठी मोबाईल नंबर अपडेट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यासाठी 30 दिवसाचा कालावधी लागेल. 30 दिवसाच्या आत कधी तो अपडेट होऊ शकतो. प्रोसेसिंग फी 75 रुपये आहे आणि रिक्वायरमेंट काय आहे, फक्त नवीन मोबाईल नंबर आणि खाली स्टेप दिलेले आहेत. तर येथे कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो करंट आता जो लिंक असलेला मोबाईल नंबर आहे वरती दिसून जाईल. खाली तुम्हाला नवीन जो मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करून घ्यायचा आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या नवीन मोबाईल नंबरवरती OTP जाईल 6 अंकी, तो OTP टाकायचा आहे. त्यानंतर खाली व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथे पाहू शकता न्यू नंबर OTP व्हेरीफाय झालेला आहे. आता फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे, त्यासाठी त्यावर क्लिक करायचं आहे. हे ऍग्री करून घ्यायचं आहे. काही सूचना दिलेल्या आहेत की तुम्हाला डोळे असे करायचे आहेत, मान फिरवायची आहे, चष्मा लावलेला नकोय आणि तुमचे डोळे क्लिअर दिसायला पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावरती जे उजेड आहे तर ते स्पष्ट पाहिजे. तर एवढी माहिती सांगितली. प्रोसीड बटनावर क्लिक करा आणि अशा प्रकारे परत पाहू शकता तुम्ही फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुमचा जो फ्रंट कॅमेरा आहे तर तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे, काही नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपल्याला 75 रुपये पेमेंट करायचे आहे. कन्फर्म अँड पे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला तुमच्या पद्धतीने जेही ऍप असेल तुमच्याकडे, फोनपे, UPI, ATM, नेट बँकिंग, त्याच्याने तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल करून घ्यायची आहे. तर पेमेंट कन्फर्म होत आहे
आणि येथे पाहू शकता आपलं पेमेंट तर सक्सेसफुल झालेलं आहे, त्यांनी व्हेरीफाय सुद्धा केलेलं आहे. आणि येथे 2 सेकंद थांबा, ऑटोमॅटिकली तुम्ही ॲपमध्ये येऊन जाणार आहात आणि इथे पाहू शकता युअर मोबाईल नंबर अपडेट रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड, डाउनलोड एक्नॉलेजमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि अपडेट केल्याची पावती तुमच्या समोर येऊन जाणार आहे. त्यानंतर मी बॅक या ॲपवरती आलेलो आहे. आपली पेमेंट सक्सेसफुल झालेली आहे आणि या ठिकाणी आता तुमचा मोबाईल नंबर अपडेट झाला की नाही याचं स्टेटस कसं चेक करायचं ते पाहूया. यासाठी बघा सर्व्हिसेसमध्ये परत तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि येथे आतापर्यंत तुम्ही आधार कार्डमध्ये या ॲपद्वारे काय काय अपडेट केलेलं आहे खाली तुम्हाला दिसून जाईल. मोबाईल नंबर अपडेट नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा आणि किती स्टेप आहेत, येथे एकूण 5 स्टेप आहेत, त्यामधून आपण 3 स्टेप पूर्ण केलेले आहेत, 2 स्टेप बाकी आहेत आणि हे कंप्लीट झाल्यानंतर आपला जो आधार नंबर आहे तर तो अपडेट होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारची ही प्रोसेस होती. त्यामध्ये तुम्ही तुमचा ॲड्रेस पण अपडेट करू शकता ॲपद्वारे, नाव अपडेट करू शकता, ईमेल ID अपडेट करू शकता. आता ॲड्रेस कसा अपडेट करायचा, नाव कसं अपडेट करायचं, ईमेल ID कसा अपडेट करायचा, जर का याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तो व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. तर स्क्रीनवरती तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता 10:53 आपण आधार कार्डवरील मोबाईल नंबर अपडेट करण्याची रिक्वेस्ट या ॲपमधून टाकलेली होती आणि आपण स्टेटस चेक करत होतो 10:53 या स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता. आता या स्क्रीनशॉटमध्ये पहा 11:25 मेल आलेला आहे की तुम्ही जी रिक्वेस्ट टाकलेली होती मोबाईल नंबर अपडेट करण्याची ती सक्सेसफुल झालेली आहे. म्हणजे मोबाईल नंबर अपडेट झालेला आहे फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये. एवढी फास्ट प्रोसेस झालेली आहे. म्हणजे आधार कार्ड सेंटरवर जाऊन फॉर्म भरायचा, लाईनीत उभं राहायचं, 7-8 दिवस 15 दिवस वाट पाहावी लागायची आणि ते काम आता फक्त या ॲपद्वारे 15 ते 20 मिनिटांमध्ये होणार आहे. त्यांनी मेन्शन केलं आहे की कमीत कमी 30 दिवस लागतील, त्याच्या आत होऊन जाईल, परंतु इथे फक्त 15 ते 20 मिनिटातच झालेला आहे. आणि मी व्हिडिओज एडिट करत होतो हा आणि तेवढ्यात मला मेल आला, त्यामुळे हा मोबाईलने शूट करून अटॅच करून दिलेला आहे. एवढी भारी प्रोसेस झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. तसेच या ठिकाणी मोबाईल नंबर तर अपडेट करता येतोय, ॲड्रेस अपडेट करता येणार आहे, ईमेल ID नाव अपडेट करता येणार आहे, जे कमिंग सून आहे आणि ते जेव्हा ॲक्टिव्ह होऊन जाईल तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ.